शुभ सकाळ सर्वांना। तर झाली आहे माझी दिवसाची सुरुवात आणि बघू शकता रोजच्याप्रमाणे माझं चाललं आहे स्वयंपाक। आणि माझा मोबाईल पकडायला कोण नसल्यामुळे माझी शूटिंग अशीच येते, स्वयंपाक करताना वगैरे दाखवत असते मी। तर ठीक आहे, काही दिवसांनी मी मोबाईलचं स्टँड घेऊन टाकल, पण मग सध्या तरी नाही घेऊ शकत। आणि भक्ती पण उठलेली, तर तिचा आवाज येतोय, खेळू राहिली ती आता तिथं। तर भक्तीचं चालू आहे खेळायचं काम, कारण भक्ती उठल्या कधीच माझी रडत नाही, पहिल्यांदा मस्त खेळत असते। आणि कडक ऊन पडल म्हटलं तर त्यापेक्षा आधी सकाळी लवकरच पापड आम्हाला वाळत घालून द्यायचे होते। तर मस्त सकाळी कवळं ऊन आहे, तर मी सगळे पापड मस्त बाजावर पलंगावर पसरून दिले आणि छान असे मस्त पापड झाले बघू शकता। आणि आता छान असे डब्यात भरून ठेवायचे, कारण जास्त कडक उन्हामध्ये जर पापड घातले ना तर पापड लाल पडतात। त्याच्यामुळे म्हटलं चला आता फुलं खुडायला जायच्या आधी सगळं आवरून घेऊ आणि मग आपण पापड वाळत टाकून देऊ। तर स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आता मी चालले आहे फुलं खुडायला। तर आज आले वावरामध्ये आणि जो राहिलेला ज्या फांट्या मारले तो सगळा काढून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून वावर पूर्ण रिकामा होईल आणि छाटायला पण मोकळं जाईल। तर आज लास्टच खुडाय हा असं म्हटलं तरी चालेल। आणि उद्या आहे गुढीपाडवा, तर घरी पण साफसफाई थोडीशी करायची, सारवायचंय, पडवी धुवायची, असे भरपूर काम आहे। आणि तर पॅकिंग झाल्यानंतर माझे ते पण काम चालू होणार आहे। तर चला बघत राहा व्हिडिओ। तर वावरातून घरी आल्यानंतर मग लगेच टरबूज कापलं मस्त, कारण वावरामध्ये खूप गरम होतं पॉली हाऊसमध्ये। तर सासूबाईला पण खायचं होतं, तर म्हटलं चला मस्त थंड टरबूज कापते। जातानाच ठेवून गेले ते टरबूज। आणि इथं आमच्या जवळच ना वावर होतं, शेतीमधूनच मस्त किलोवर टरबूज आणले होते, त्याच्यामुळे मस्त पोटभर आम्ही टरबूज खाल्ले। आणि आम्ही दरवर्षी ना असं बाजारातून टरबूज नाही आणत, असं शेतकऱ्याकडूनच एक खट्टी 7, 8, 9, 10 टरबूज आणून ठेवायचे आणि रोज मग मुलांनी आम्ही मस्त मज्जेशीर खायचं। आणि टरबूज खाणं पण चांगलं असतं शरीराला। तर मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं होतं, मस्त असं भारी टरबूज होतं। आणि हे पण बघा किती लाल मस्त टरबूज निघालेलं आहे। तर मिस्टरांना कसं स्लाइस करून खायला आवडतं, कारण मस्त त्याच्यावर मीठ टाकून खाल्लं का छान लागतं। तर मस्त मी त्याचे कापून घेते, काप छोटे आणि मग चला या सगळ्यांनी टरबूज एन्जॉय करायला। या सगळ्यांनी थंड मस्त टरबूज खायला। सासूबाई चला टरबूज कापलंय खायला गार। तर आता टरबूज मस्त खाऊन घेते आणि त्याच्यानंतर लगेच बाकीच्या पसारा पण आवरून घेते, कारण कसं सणाचा दिवस इतक्यात जातो। तर उद्या सकाळी लई धावपळ होईल माझीवाली, मग आताच सगळं व्यवस्थित आवरून घ्यायचं। तर माझं घर वगैरे स्वच्छ आवरलेलं आहे, कारण घर ना आज आमोशा असल्यामुळं मस्त मीठ हळद टाकून पुसले आणि पडवी धुवून टाक। आणि अवधूतला खायची होती कच्ची कैरी मस्त परतून, तर मी मस्त कच्ची कैरी कापून घेतली, त्याच्यामध्ये मीठ मिरची टाकून मस्त परतत ठेवली मी ती। आणि कलमी आंब्याची कैरी आहे, तर ती परतली का त्याच्यात थोडेसे साखरेचे दाणे आणि मीठ मिरची हळद टाकायची आणि मस्त खायची। तर मी कैरी पण मस्त परतून घेतली आणि आता मला पॅकिंग करायला जायचे बाहेर। तर परत आता जिप्स खुडायला आलो होतो, थोडं शिराळ झालं, घरातलं सगळं आवरलं। आणि बघा आता 2 बंडल खुडले, एक नेलाय पाण्यात टाकलाय आणि एक आता खुडलाय। आणि कसं असतं माहिती का, व्हिडिओ बनायला पण खूप मेहनत लागते। आपण जे कष्ट करतो, जे काम करतो, ते सगळं तुमच्यापर्यंत मला शेअर करायला लागतं। आणि नुसतं आपण आपल्या मतलबासाठी व्हिडिओ बनवणं ते काय आपल्याला जमत नाहीये। तर बघू शकता सकाळचं मी डोकं पण घातलं नाहीये, जे रिअल आहे तेच मी तुम्हाला सगळं काही दाखवते। तर आमच्या पण चॅनलला सपोर्ट करा, शेअर करा, सबस्क्रायबर करा। आणि मला मान्य आहे का तुम्हाला सगळं चांगलंच बघायला आवडतं आणि मोठे व्हिडिओ का जास्त कोणी बघत नाही। पण कसं असतं माहितीये का, आम्हाला पण असं वाटतं का आम्ही पण युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेतीचा व्यवसाय किंवा माझा जी कला आहे मी तुमच्या पद्धती पोहोचण्याचा प्रयत्न करते। आणि शॉर्ट व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे का मला काही आवड आहे, काही गोष्टीची कला आहे माझ्यामध्ये, त्या मी फक्त त्याच्यावर टाकत असते। बाकी माझं घरातलं जे काम आहे रिअल मी ते तुम्हाला दाखवते। आणि मला यूट्यूब चॅनल बंद नाही करायचंय, मला ते असंच चालू ठेवायचं। त्याच्यामुळे मला तुमच्या सर्वांची साथ आणि सपोर्ट पाहिजे। तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्रायबर करा। मी तुम्हाला असे रोजचे व्हिडिओ, माझे नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत जाईल।
तर आता पॅकिंग होतच आली आहे आणि अंधार पडत आलं आहे, पण अर्जंट परत 2 बॉक्सची ऑर्डर आली. मग परत नंतर दुपारून खुडायला गेलो होतो आणि गाडी यायची वेळ झाली. मग अवधूतने 1 बॉक्स भरला. तर बघा तो बॉक्स पण बनवतो आहे. आणि भक्ती त्याला आवाज येत होती, भक्ती खेळायला, पण त्याला म्हटलं नाही एवढा बॉक्स भर मज आहे. आणि मग पिशव्या पण टाकायला लागतं, मग पिशव्या पण मोजून बॉक्समध्ये टाकायला लागत्या. तर बघा कशी मस्त खेळू राहिली भक्ती. आणि तिला तो बॉक्स पाहिजे होता, मग त्याला म्हटलं तो दुसरा बॉक्स घे भरायला. मग त्याने तो दुसरा बॉक्स घेतला आणि बॉक्स भरून राहिला दादू. तर पॅकिंग वगैरे झाली आणि संध्याकाळचा स्वयंपाक. तर आता संध्याकाळचा स्वयंपाक माझा चालू झालेला आहे आणि मी डाळीच्या पिठातल्या शेवग्याच्या शेंगाची भाजी करते आणि पोळ्या आणि भात. तर चला इथंच आमच्या आता व्हिडिओची एंड करते. भेटू नंतर उद्याच्या गुढीपाडव्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, शुभरात्री.